माझी मुक्ताबाई उठली आणि निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानोबारायाकडे सुद्धा आली बर का. आणि तिथं आल्याच्या नंतर ती म्हणाली, दादा ए दादा, आई होती ना तोपर्यंत जे काही घरात होतं ना खायला ते सर्व आता संपलेलं आहे आणि मला खूप भूक लागली आहे दादा, मला खाण्यासाठी काहीतरी दे. आणि माझे ज्ञानोबाराय तिथून उठले आणि उठल्याच्या नंतर ते घरात आले. घरात सगळीकडे पाहिलं पण खाण्यासाठी काहीच शिल्लक नव्हतं मायबाप. आणि बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी एक झोळी उचलली आणि मधुकारीसाठी निघणार. कारण बहीण भावाचं नातं एवढं गोड असतं ना महाराज, बहीण भावाचं नातं एवढं गोड असतं की त्या नात्याला कशाचीच तोड नसते. स्वर्गापेक्षाही सुंदर नातं हे बहीण भावाचं असतंय. आपल्या बहिणीसाठी ज्ञानोबारायांनी झोळी उचलली आणि काखेत घेतली आणि माझे ज्ञानोबाराय त्या ठिकाणी मधुकारीसाठी निघाले. आता मधुकारीसाठी गेले आणि मधुकारीसाठी गेल्याच्या नंतर पहिल्या घरी गेले आणि दरवाजावर थाप मारली. आणि दरवाजावर थाप मारल्याच्या नंतर त्या घरातून एक बाई बाहेर आली आणि तिनं एक भाकरी त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना दिली. दुसऱ्या घरी गेले आणि दुसऱ्या घरी गेल्याच्या नंतर ही आवाज दिला, मधुकरी. आणि त्यावेळेस ही त्या ठिकाणी त्यांना पीठ देण्यात आलं. पण तिसऱ्या घरी ज्यावेळेस गेले ना ते तिसरं घर होतं पंडिताचं. आणि त्या घरी गेल्याच्या नंतर ज्ञानोबारायांना थाप द्यावी आणि आवाज द्यावा, मधुकरी. तोपर्यंत तो पंडित बाहेर होतो आणि धाडकन ज्ञानोबारायांच्या छाताड्यात लात घालतो. मायबाप, काय वाटलं असेल माझ्या माऊली ज्ञानोबारायांना. आणि लात घातल्याच्या नंतर माझे ज्ञानोबाराय त्या ठिकाणी खाली पडतात. आणि खाली पडल्याच्या नंतर ते म्हणतात की का रे देवा, काय माझं चुकलं, का रे देवा तुझा माझा हा वैरी काळ, का देवा काय माझं चुकलं, मी तुझं भजन करतो हे माझ्याकडून चुकलं का, काय चुकलं की त्याची शिक्षा तुम्हाला एवढी देतोयस, काय तुझा माझा का रे देवा वैरी काळ. अरे देवा काय चुकलं माझ्याकडून, तुझं भजन करतो यात काही माझी चूक झाली का मला तू एवढी शिक्षा देतोयस. आणि त्या ठिकाणी झोळी खाली पडलेली होती. त्या पंडितानं ती झोळी उचलली आणि त्यात जे पीठ होतं, ती भाकर होती ना, ते सर्व खाली ओतलं आणि पायानं ती मातीमध्ये मिक्स केली. आणि ते सगळं मिक्स केल्याच्या नंतर ज्ञानोबाराय म्हणतात, का ओ माऊली काय चुकलं माझं, का तुम्ही असं करताय. त्यावेळेस त्या पंडितानं सांगितलं, ए संन्यासाच्या कार्ट्या, आळंदी बाटवलीस आमची, कशाला आलास आमच्या आळंदीत. त्यावर माझ्या ज्ञानोबारायांनी एकच उत्तर दिलं, का हो माऊली, मी तुमच्या घराच्या दरवाजावर थाप मारली, तुमचं घर बाटलं नाही का हो. आणि तुम्ही माझ्या छातीत लात मारली, मग तुम्ही सुद्धा बाटले नसाल काय हो. त्यावेळेस त्या पंडितानं माऊली ज्ञानोबारायला हात जोडले आणि हात जोडल्याच्या नंतर ते म्हणतात, माझं चुकलं माऊली, आमच्याकडून चूक झाली. आणि मग त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी त्यांना माफ करून टाकलं. आणि ज्ञानोबाराया पुढच्या घरी मधुकरी मागण्यासाठी गेले. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी दरवाजावर थाप मारली आणि 80 वर्षाची म्हातारी त्या घरातून बाहेर आली. आणि घरातून बाहेर आल्याच्या नंतर ती म्हणाली, कोण रे बाबा तू. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी की नाही विठ्ठलपंताचा ज्ञानेश्वरी आजी. त्यावेळेस ती म्हातारी म्हणू लागली, बाबा तुझा बाप फार पवित्र होता रे. बापासाठी ज्ञानोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं. बाप सुद्धा इतका हळवा असतो ना महाराज. बाप वरून जरी नारळावानी कठोर दिसत असला ना तरी आतमधून त्याचं मन खूप कोवळं असतं, खूप नाजूक असतं. आजपर्यंत खूप सारे कवी झाले आणि त्यांनी ते आईवर कविता करून निघून गेली, आई माझी मायेचा सागर. परंतु बापावर कधीच कुणा कविता केली नाही. श्यामने सुद्धा श्यामची आई सांगितली, श्यामचा बाप नाही सांगितला कधी महाराज. तेव्हा जी म्हातारी म्हणली ना, बाबा रे तुझा बाप फार पवित्र होता, त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं मायबाप. आणि डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर ते म्हणाले, का हो आजी, माझा बाप फार पवित्र होता का. त्यावेळेस त्या आजी म्हणाल्या, हो रे बाबा तुझा बाप फार पवित्र होता.
ले